हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? तर मी सुप्रिया, तुमचं माझ्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज आहे सॅटर्डे आणि आज आम्ही चाललो आहोत फिरायला. तर एक अशा ठिकाणी जे लक्झेंबर्गमधील एक छोटंसं गाव आहे आणि खूप छान आहे ते बघायला. तर बऱ्याच दिवसापासून आम्ही जायचा प्लॅन करत होतो, पण आम्हाला काही जमत नव्हतं. तर आज म्हणलं चला, एन्व्हायरमेंट छान आहे आणि जाऊन येऊयात, कारण आम्ही इथे आल्यापासून गेलोच नाही आहे. पाठीमागे पण काही दिवसापूर्वी प्लॅन केला होता, पण एन्व्हायरमेंटमुळे चेंज केला. तर आज ऊन पण बऱ्यापैकी आहे आणि जरा थंडी पण कमी आहे. मग म्हटलं आज चला प्लॅन करूया आणि जाऊन येऊया. तर मी तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवते की आम्ही कुठे आलेलो आहोत. तर आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि नक्की तुम्हाला ते लोकेशन आवडेल. आणि काही गोष्टी तिथे एवढ्या छान अशा बघण्यासारख्या आहेत ना, मी खूप जाण्यासाठी इंटरेस्टेड आहे तिथे. तर चला आपण जाऊया आणि तुम्हाला मंडळी, आम्ही आत्ता पोहोचलेलो आहोत त्या गावामध्ये. तर त्या गावाचं नाव आहे जे लक्झेंबर्गमध्ये, आम्ही छोट्याशा एका विलेजमध्ये आलेलो आहोत, ज्याला शेंजन गाव असं म्हणतात. तर शेंजनमध्ये आम्ही आत्ता आलो आहोत आणि त्या रिव्हरच्या बाजूला आहोत. तर शेंजन गावामध्ये ना एक ॲग्रीमेंट साईन झालं होतं की एक 27 देश आहेत आणि त्याच्यामध्ये बॉर्डर फ्री, म्हणजे आपण विदाऊट विजा वगैरे फिरू शकतो. म्हणजे जसं की जर्मनी, फ्रान्स, बेल्जियम, लक्झेंबर्ग याच्यामध्ये जाण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा विजा घेण्याची गरज नसते. एकच विजा काढला की आपण ह्या सगळ्या कंट्रीमध्ये फिरू शकतो. जवळपास एक 27 कंट्री आहेत अशा. तर अशा कंट्रीमध्ये फिरू शकतो. आणि ते ॲग्रीमेंट कुठे साईन झालं हे मी तुम्हाला दाखवते आता. खूप छान आहे बघायला. आम्ही आलो आहे आणि आत्ता नदीच्या काठीच बसलेलो आहोत. खूप छान वाटतं इथे. तर तुम्हाला दिसत असेल आम्ही ज्या गावामध्ये आता उभा आहे ते गाव खूप छान आहे बघायला. खूप छान असं झाडांना पालवी वगैरे फुटले, त्यामुळे मस्त दिसतंय. आणि मी तुम्हाला आता ते स्मारक दाखवते जिथे ॲग्रीमेंट साईन झालं होतं ते. तर हे आहे बघा, ते जे ॲग्रीमेंट साईन झालेलं आहे ते लोकेशन. तर तुम्हाला समोर 3 पिलर दिसत असेल बघा, त्याच्यावरती त्याची माहिती वगैरे दिलेली आहे. आणि पाठीमागे व्हाईट कलरची बोट आहे. इथे ते शेंजन ॲग्रीमेंट साईन झालेलं आहे. साधारणपणे 1985मध्ये ॲग्रीमेंट साईन झालेलं आहे. आणि त्याच्या आठवणीमध्ये, म्हणजे त्याच्या ह्याच्यामध्ये हे 3 स्मारक उभे केलेले आहे तिथे. आणि त्याच्यावरती जे स्टार दिसतंय तुम्हाला, ते युरोपियनचं किंवा शेंजनचं असं ॲग्रीमेंटचं ते सिम्बॉल आहे. आणि हे रिव्हरच आहे, तुम्हाला दिसत असेल. खूप छान वाटते बघायला. फर्स्ट टाईम मी इथे रिव्हर बघायला आली आहे. असं म्हणतात की त्या बोटेवरतीच साईन झालं होतं ते ॲग्रीमेंट, म्हणजे बोटवरती बसूनच, की आपण आपल्या कंट्रीचे बॉर्डर चेक वगैरे काढून टाकू आणि विदाऊट विजा सगळ्यांना फ्री फिरण्यासाठी अलाव करू म्हणून. तर याच्यावरती ना अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की ते ॲग्रीमेंट केव्हा साईन केलं, कधी केलं, सगळं असं डेट वगैरे दिलेले आहे त्याच्यावरती. तर ही बोट आहे बघा. तर इथेच बोट असते उभी, म्हणजे लोक जर अशी फिरायला वगैरे आली तर हे असे टूर करण्यासाठी इथं आहे. तर इथे कसं आहे ना, इथे बोटेवरती साईन केलं होतं आणि हे मेन लोकेशन आहे साईन केलेल्याचं, ॲग्रीमेंट साईन केलेलं, त्यामुळे इथे बोट असते. तर मस्त दिसते बघायला सुद्धा. आणि एकदम छान असं निसर्ग वातावरण आहे, आभाळ मोकळा आहे, त्यामुळे बघायला खूप छान वाटतंय.
तुम्हाला दिसत असेल लोक सायकलिंगला वगैरे तिकडे जातात आणि तिकडे छान आहे बघायला. तर फुलंसुद्धा किती छान फुललेली आहेत, वेगवेगळी टुलिप्सची कलरमध्ये आहेत. तर तुम्हाला अजून एक छान अशी गोष्ट दाखवते, ते म्हणजे तुम्हाला इथे रिव्हरमध्ये मध्येच असं व्हाईट कलरचं एक दिसत असेल बघा, असं बलूनसारखं, म्हणजे असं एक, तर ते असं फिरतं आहे. तर ते ना लक्झेंबर्ग, फ्रान्स आणि जर्मनी या तिन्ही कंट्रीचा मीट पॉईंट आहे. म्हणजे तिन्ही कंट्री तिथे एकमेकांना जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांच्या तिन्ही कंट्रीची बॉर्डर तिथे असं पॉईंट दाखवलेला आहे, लक्झेंबर्ग, जर्मनी आणि फ्रान्सचा. जास्त दिसत नाही कारण नदीच्या मध्येच आहे एकदम. त्याचबरोबर तुम्हाला अजून एक दाखवते, तर तुम्हाला इथे असा लाकडी पिलर दिसत असेल, तर याच्यामध्ये सगळ्या लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे की जगात म्हणजे असं शांती राहू देत, म्हणजे आपण असं सगळ्यांनी मिळून मिसळून राहू देत. सगळ्या लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे आणि हिंदीमध्ये तुम्हाला दिसत असेल विश्व में शांती रहे आणि प्रत्येक लँग्वेजमध्ये आहे इथे. तर हे बरोबर नदीच्या इकडेच आहे आणि हे तुम्हाला दाखवलं मगाशी, त्याच्या समोरच आहे हे. तर थोडक्यात म्हणजे काय की बाबा पूर्ण कंट्री एकमेकांशी असं फ्रेंडली राहाव्यात, वॉर वगैरे करू नये, एकदम असं थोडक्यात अर्थ होतो याचा. मला माहीत आहे का की आपण युरोपला येण्यासाठी जो विजा काढतो त्याला सेंजन विजा का म्हणतात? याला सेंजन विजा म्हणायचं कारण म्हणजे युरोपमधील काही देशांनी एकत्र येऊन एक ॲग्रीमेंट साईन केला आहे, ज्याला सेंजन ॲग्रीमेंट म्हणतात. मग याला सेंजन विजा असे नाव का पडले? तर युरोपियन कंट्रीजने हे ॲग्रीमेंट सेंजन नावाच्या गावात साईन केला होता, म्हणून याला सेंजन विजा असे नाव पडले. जसे की भारतात पुणे, मुंबई, दिल्ली सगळीकडे फिरायला वेगळा विजा लागत नाही, कारण सगळे एकाच देशात आहेत. तसंच युरोपमधील काही देश एक ग्रुप बनवून ठरवलं की आपण एकमेकांमध्ये बॉर्डर चेक काढून टाकू आणि एकच विजावर ट्रॅव्हल अलाव करू. आणि हा ग्रुप म्हणजेच सेंजन एरिया आणि त्यासाठी मिळणारा विजा म्हणजे शेंजन विजा. तर आम्ही आत्ता मागाच्या ब्रिजवरती आलो आहे आणि ह्या रिव्हरचं नाव काय आहे माहिती आहे का? मोझेली रिव्हर आहे ह्या रिव्हरचं नाव. मगाशी सांगायचं लक्षात नाही. त्याचबरोबर तुम्हाला इथे समोर वाईन यार्ड दिसत असतील बघा, सगळ्या द्राक्षाच्या बागा वगैरे आहेत. मगाशी मी तुम्हाला वाईन यार्ड दाखवले होते, ते किती जवळ आहेत बघा, घराला पूर्ण टच झालेले आहेत. इथे दिसत असतील तुम्हाला, एकदम टच आहेत आणि खूप मोठे आहेत. पण सध्या आता कसं मोकळा आहे, आता काही सीझन नाही आहे द्राक्षांचा वगैरे, आम्ही पूर्ण मोकळा आहे. ज्या वेळेला इथून द्राक्ष वगैरे येतील त्यावेळेला बघायला छान वाटेल. आणि ॲक्च्युली आम्हाला रोड काही सापडला नाही म्हणून म्हटलं आता घरी जाऊयात. तर मी नेक्स्ट टाईम कधी आले तर तुम्हाला नक्की दाखवेन.